तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर दादा टेक मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहून तर बघितच असेल की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवर राहणार आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसे बनवू शकतात. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करून टाका. चला मी तुम्हाला सांगतो, आणि ह्या व्हिडिओला थोडं बी स्किप करू नका. स्किप करून बघता तर मग ते तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होईल. तर मी सांगतो तसं करा तुम्ही. तर चला, त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. त्याचं नाव आहे पिक्सल लॅब. तर पिक्सल लॅब इथे सर्च करायचं, प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही सर्च करून घेतो आणि मी याला डाउनलोड करून ठेवलं नाही तर मी याला ओपन करून घेतो. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ते तुम्हाला कॅन्सल करायचं, आणि हे जे स्टेक आहे म्हणजे टॅक्स येतो वगैरे याला डिलीट करण्यासाठी तुम्हाला इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्याला ओके करून टाकायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट वरती क्लिक करायचे. तर वरती त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इमेज मतलब एकदम वरच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचे, म्हणजे इथंच हे ऑप्शन दिसते ना याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची गॅलरी ओपन होते. त्यासाठी तुम्हाला एक बॅकग्राऊंड चॉईस करून घ्यायचे. तर मी ते बॅकग्राऊंड चॉईस करून घेतो. तर मित्रांनो, मी मला बॅकग्राऊंड चॉईस करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता की इथं साईज वगैरे आले की बघू शकता. ही म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी, यूट्यूब व्हिडिओसाठी साईज तर मी इथं यूट्यूब म्हणजे 16.9 साईज सिलेक्ट करून याला ओके करून टाकतो. ओके केल्यानंतर तर इथं मी पहिल्यांदा PNG ॲड करतो. तर आपल्याला नंतर जास्त फोटो वगैरे ॲड करायचे असले तर तुम्हाला याच्यावर प्लसवरती दाबायचे. त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये PNG ॲड करायची, त्यासाठी तुम्हाला प्लसला दाबायचे. त्यानंतर इथं शेपला दाबायचे. शेपला दाबल्यानंतर तुम्हाला इथे एक चौकोनी शेप येईल. आल्यानंतर इथे तुम्हाला राईट क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं यामध्ये ऑप्शनमध्ये यायचे. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं नाही का इरेझरचं ऑप्शन दिसेल. इरेझरचं ऑप्शनला दाबून तुम्हाला इथे 2 नंबरचं ऑप्शन चॉईस करायचं आहे. मला हे ऑप्शन चॉईस करून तुम्हाला इथं अशा प्रकारे असे बोटानं थोडं असं हे पूर्णपणे भरून घ्यायचंय. पूर्णपणे भरून घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही बघू शकता की आपली PNG इथं तयार झाली. आपली PNG तयार झाली. याला मी थोडं क्रॉस मध्ये लावतो. तर बघू शकता, आणि मी या PNG ला लॉक करून टाकतो कारण आपल्याला दुसरी बी इमेज मध्ये ऍड करायची. तर मी इथं वापस प्लस मध्ये जातो. इथं माझी PNG ऍड करतो. त्याच्यामध्ये वाली ही PNG ऍड करतो. याला प्रॉपर एकदम इथं बसवून घेतो. इथं मी याला परफेक्ट एकदम बसून घेतो. बसून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडा स्टॉक ऍड करणार आहे. ही स्टॉकसाठी तुम्हाला इथं मधल्या ऑप्शन मध्ये यायचं. मधल्या ऑप्शन मध्ये आल्यावर इथं तुम्हाला दिसेल एक गोल प्रकारचे स्टॉक, त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचे. तर तुम्हाला म्हणजे किती साईज मध्ये स्टॉक ऍड करायचा आहे तर ते तुम्ही इथून करू शकता. तर मी इथे याची साईज करतोय 5 करतो. याच्यामध्ये तुम्ही कलर बी सिलेक्ट करू शकता. तर मी व्हाईट कलर मध्ये ठेवतो. ठेवल्यानंतर मी या परत PNG ला लॉक करून घेतो. तर परत इथे ऍड करतो मी माझ्या अजून PNG. तर मी एक ऍड करून घेतो. ऍड केल्यानंतर मी इथे एकदम परफेक्ट बसवून घेतो. त्याच्यानंतर अजून एक PNG मी ऍड करून घेतो. ऍड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक आपली PNG आता ही ज्या दुसऱ्या PNG वरती येते. इथे तुम्हाला इथे लेअर वरती म्हणजे आपलं लेअर बॉक्स येत आहे. या लेअर बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याला दाबून वरच्या PNG ला दाबून धरून डायरेक्ट ड्रॅग म्हणजे दाबून धरून तर खाली घेऊन यायचं. खाली घेऊन आल्यानंतर तो बघा आपली PNG म्हणजे व्हाईट कलरची PNG जी होती ती खालती गेली. तर त्या दोन्ही PNG ला असं नाही तर ॲक्युरेट मध्ये बसून घ्यायचे. तर मी इथं बसून घेत आहे मित्रांनो. तर मी इथं बसवलं आहे. तर इथं आता वरती जाऊन इथं टाईप करायचे
युट्यूब टॅप केल्यानंतर मी आता याचा फॉन्ट चेंज करतो. इथे ए मध्ये यायचं. ए मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला फॉन्टचं ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं. याला दाबून तुम्ही तुमच्या मनाने कोणता बी फॉन्ट ऍड करू शकता. तर याच्यासाठी आपल्याला अजून कलर चेंज करायचं. तर मी तो कलरमध्ये येतो. कलरमध्ये आल्यानंतर मी इथं व्हाईट चेंज केल्यानंतर मी आता याला बॅकग्राऊंड कलर देणार आहे. त्या फोनला बॅकग्राऊंडमध्ये यायचं. इथं याला ऑन करायचं. ऑन केल्यानंतर मी कलर बी तुम्ही तर सिलेक्ट करू शकता. ते मी तर ब्लॅक कलर सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर मी इथं बरोबर प्रॉपर एकदम बसून घेतो. तिथे झाल्यानंतर आता खालच्या PNG मध्ये ऍड करायचं आहे आपल्याला थंबनेल म्हणून. थंबनेल ऍड करतोय मी इथे. याला ऍड करून याच्यामध्ये बी आपल्याला एक फॉन्ट ऍड करायचा आहे. मी मला फॉन्ट ऍड करून घेतो. याच्यामध्ये आपल्याला शॅडो द्यायचा आहे. शॅडो म्हणजे इथे शॅडोचं ऑप्शन आहे. ते शॅडो इथं ऑन करून द्यायचं आहे. तर आपला शॅडो ऍड झाला. चला मी याला राईट करून घेतो. नंतर याला मी या लेयर लॉक करून टाकतो. लॉक करून टाकल्यानंतर मी इथे अजून एक टेक्स्ट करतो. याच्यामध्ये घेतो बनवा फक्त 5 मिनिटांमध्ये. तिथे बघू शकता. तर मी याला बी अजून याच्यामध्ये बी मी फॉन्ट ऍड करून घेतो. फॉन्ट ऍड करून घेतल्यानंतर याला कलर ऍड करतो मी ब्लॅकवाला, कारण बॅकग्राऊंड आपलं व्हाईट आहे त्याच्यामुळं. फक्त आणि अजून एक लास्ट टाईप करतोय फोन मोबाईल माध्यमातून. तर याला बी तसेच करायची सेम प्रोसेस मित्रांनो. याचा बी कलर ब्लॅक करून घेतोय. याच्यामध्ये बी शॅडो ऍड करून घेतो. शॅडो म्हणजे नाही, फॉन्ट ऍड करून घेतो. सॉरी. तर बघू शकता मित्रांनो आपल्या थंबनेल अशा प्रकारे झाले म्हणजे नाही का. त्याच्यामध्ये मी अजून PNG वगैरे याच्यामध्ये ऍड करून घेतोय. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. एक PNG ऍड करून घेतोय. नंतर ही माझी युट्यूब वाली PNG ऍड करून घेतो याच्यामध्ये. तर आता ही PNG मागं जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, या PNG ला दाबून धरायचंय. त्याच्यानंतर ही एकदम खाली घेऊन यायची. तर बघू शकता ही PNG आपली खाली आली. तर मी अशा प्रकारे बसून घेतो. बसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून 2-3 PNG मी वगैरे तयार करून घेतो. थंबनेल म्हणत असताना तुम्हाला अशा काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करायच्या, कारण थंबनेल बघितल्यावर तुमचा व्हिडिओ दुसऱ्याने असा टच केला पाहिजे, पूर्णपणे वॉच केला पाहिजे. तर बघू शकता मी अशा प्रकारे या PNG याच्यामध्ये ऍड करून टाकतो.